महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीनं दरवर्षी नवोपक्रम स्पर्धा 5 गटात घेतली जाते. 5ही गटातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम 5 क्रमांकांचे उपक्रम हे राज्यस्तरासाठी निवडले जातात. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या 5ही उपक्रमांनी यश संपादन केलंय. पुणे इथं SCERTच्या संचालिका डॉक्टर अनुराधा ओक यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आलं. यावेळी उपसंचालिका डॉक्टर कमलादेवी आवटे, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर ना जगताप आदी उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक गटातून ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमधील शिक्षिका वर्षा मस्के यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. देशभक्त रत्नापन्ना कुंभार हायस्कूलचे अजित पवार यांनी राज्यात तृतीय, विद्यामंदिर टाकवडे हायस्कूलच्या अपर्णा परीट यांना राज्यात चौथा, तर न्यू इंग्लिश स्कूल चंदगडचे संजय साबळे आणि प्राची जगताप यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळालाय. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये 36 जिल्ह्यांच्यामध्ये एकूण 35 बक्षिसं दिली जातात वेगवेगळ्या गटांच्यामध्ये. आणि दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याने यावर्षीसुद्धा अतिशय उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 5 शिक्षकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्हा नेहमीच नवोपक्रमामध्ये आघाडीवर आहे. नवोपक्रमांमधून ज्या नवनवीन संकल्पना राज्याच्या समोर येतात त्यानुसार राज्यामध्ये देखील काही नवनवीन उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ पुस्तकाचे ओझे कमी करा याच्यावर 10 वर्षापूर्वी नवोपक्रम सादर केलेला होता आणि त्यानंतर कंपोजिट स्वरूपातील पुस्तकं आलेले आहेत. किंवा पुस्तकातील जादा वहीचे पान हे देखील नवोपक्रमाचाच एक भाग होता. आणि सध्या स्किल डेव्हलपमेंट जे इयत्ता 6वीपासून सुरू होत आहे ते देखील नवोपक्रमाचाच पूर्वी भाग होता. त्यामुळं राज्यालासुद्धा उपक्रम दर्शवण्यासाठी पथदर्शक म्हणून हे शिक्षकांचे नवोपक्रम उपयोगी पडत असतात. माध्यमिक गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शिक्षिका वर्षा म्हस्के यांनी इयत्ता 7वी 8वीच्या विद्यार्थिनींना हातशिलाई, शिवणकाम, भरतकाम, तोरण, लटकन, कापडी पिशव्या, लहान मुलांची टोपडी, फ्रॉक, भरतकाम, रुमाल आदींचं प्रशिक्षण दिलं. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवून त्याची विक्री करण्यात आली. यातून विद्यार्थ्यांना अर्थार्जनसुद्धा करता आलं. यासाठी त्यांना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील आणि संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील यांचं प्रोत्साहन लाभलं. कौशल्यातून अर्थार्जनाचा मार्ग दाखवणारा त्यांचा हा उपक्रम राज्यभर राबवला जाईल असा विश्वास वर्षा मस्के यांनी व्यक्त केलाय. यापूर्वी मी नवोपक्रम स्पर्धेमध्ये सहभागी होत होते आणि राज्यापर्यंत जात होते. राज्यामध्ये मला 2रा आणि 3रा क्रमांक मिळत होता. पण मी प्रयत्न सोडले नाहीत आणि यावर्षी मात्र मला राज्यात प्रथम क्रमांक येण्याची संधी मिळाली. कारण यावर्षी जो नवोपक्रम सादर केला होता तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये जी उद्दिष्ट दिलेली आहेत त्या उद्दिष्टान्वये ह्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित करून त्यांना अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश ठेवून या उपक्रमातून विद्यार्थिनींना विविध प्रकारचे शिवणकाम, भरतकाम हे शिकवलेच, तसेच त्यांना अर्थार्जन करण्याच्या संधी देखील यातून उपलब्ध करून दिल्या. आणि या अर्थार्जनाच्या संधी त्यांना भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. हा नवोपक्रम राज्यभर पसरलेला आहे आणि विद्यार्थिनींना नव्हे तर विद्यार्थ्यांना देखील या नवोपक्रमातून अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे मला वाटते. या स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्वांचा विविध शिक्षण संघटना, सामाजिक संघटना यांच्या वतीनं सत्कार करण्यात येतोय.